परमार्थाची वाटचाल. स्वामी विरजानंद सांगतात, श्वासोच्छवासासंबंधी साधारणतः पुढील गोष्टी आढळतात. विश्रांतीच्या वेळी मनुष्य डाव्या नाकपुडीने श्वासोच्छवास घेतो. काम करतेवेळी त्याच्या उजव्या नाकपुडीने करतो आणि ध्यानाच्या वेळी त्याच्या दोन्ही नाकपुड्या कार्य करीत असतात. दोन्ही नाकपुड्यातून शांत आणि समस्वरूपाचा श्वासोच्छवास चालणे हे शरीराच्या आणि मनाच्या शांततेचे गमक आहे. ही स्थिती ध्यानधारणेला सर्वात अनुकूल जाणावी. पण यासाठी आपला श्वासोच्छवास पुन्हा पुन्हा तपासून पाहण्याची मुळीच आवश्यकता नाही. या गोष्टीला विशेष महत्त्व देऊ नये आणि श्वासोच्छवासानुसार आपले कार्यक्रम ठरावेत असे तर मुळीच होऊ नये. जय राम.